नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात ना? मजेत असायलाच पाहिजे कारण तुमच्यासोबत आहे डी-जी कोकणी ट्युटोरियल चॅनल जो तुमच्यासाठी, तुमच्या ज्ञानात भर वाढण्यासाठी तत्पर आहे. तर चला आज 8th स्टँडर्डचा हिस्ट्रीचा फर्स्ट लेसन घेऊया आपण. सोर्सेस ऑफ हिस्ट्री. काय बाळांनो? सोर्सेस ऑफ हिस्ट्री. तर यामध्ये काय आहे? सो तुम्हाला माहिती आहे एन्शियंट अँड मेडिव्हल अँड मॉडर्न अशा 3 प्रकारामध्ये हिस्ट्री आपली डिवाईड केलेली आहे. किती बाळांनो? 3 टाइप्समध्ये. ओके. पहिलं काय आहे? एन्शियंट, मेडिव्हल अँड मॉडर्न इंडियन हिस्ट्री. तर ही हिस्टॉरिकल जे सोर्सेस आहे म्हणजे आपण काय करतो 3 साधारणतः 3 भागामध्ये डिवाईड केले. मटेरियल, रिटन आणि ओरल असे 3 सोर्सेस आहे. बघा हां बाळांनो. पहिली गोष्ट हिस्ट्री 3 प्रकारामध्ये डिवाईड केली. एन्शियंट, मेडिव्हल अँड मॉडर्न. त्यानंतर जे हिस्ट्री रिलेटेड सोर्सेस आहेत ते पण 3 भागामध्ये केलेले. मटेरियल, रिटन अँड ओरल सोर्सेस. ओके. आणि त्यात काय झालं आता मॉडर्न टेक्नॉलॉजी आल्यामुळे डिफरंट टाईपचे जे सोर्सेस आहे आपल्याला हिस्ट्री स्टडी करण्यासाठी त्यासाठी ऑडिओ व्हिडिओ असतील, ऑडिओ व्हिज्युअल असेल. त्यानुसार डिफरंट टाईपचे आपल्याला सोर्सेस आहे जे जे आपल्याला कशासाठी मदत करत आहे बाळांनो? हिस्ट्री स्टडी करण्यासाठी. कशासाठी? हिस्ट्री स्टडी करण्यासाठी. चला तर पहिला सोर्स बघूया मटेरियल सोर्स. मग मटेरियल सोर्समध्ये काय आहे बाळांनो? जसं खूप सारे ऑब्जेक्ट असेल, मॉन्युमेंट्स जे हाताने लिहिलेले बुक्स, नॉवेल्स असतील, प्लेसेस, कॉइन्स, स्कल्पचर बरोबर ना? जसं अशोक स्तंभ असेल, कॉइन्स, जुने जे कॉइन्स असेल, प्लेसेस जसं फोर्ट असेल, अजिंठा वेरूळ लेण्या वगैरे असतात ना, ते केव्ज वगैरे असेल, मॉन्युमेंट्स जसं कॉन्स्टिट्यूशन आहे आपलं, जसं गीता आहे. ओके. हे पण आहे. त्यानुसार बिल्डिंग आणि प्लेसेस. आता बिल्डिंगचा विचार केला तर कोणकोणत्या बिल्डिंग आहे ज्या किंवा कोणकोणते प्लेसेस आहे जे आपल्याला इंडिकेट करतं का दिस इज द प्रूफ ऑफ हिस्ट्री. म्हणजे या काळात किंवा काही अगोदरच्या काही काळात अशा गोष्टी घडल्या ज्याचं हे प्रूफ आहे. त्यामध्ये बघा युरोपियन असेल, ब्रिटिश रूलर असेल, गव्हर्नन्स ऑफ प्रिन्सली स्टेट्स असेल, वेगवेगळ्या बिल्डिंग असेल, त्यानंतर ब्रिज असेल, रोड्स असेल, बरोबर ना? ऑफिसरचे रेसिडेन्स असेल, गव्हर्नमेंट ऑफिस असेल, फोर्ट्स असेल, प्रिझन्स असेल. जसं एम-एन-सी म्हणजे थोडक्यात महानगरपालिका कोणती? मुंबई महानगरपालिकाचा जर विचार केलात बाळांनो, आज ती इतकी वर्षानंतर जसे तसे बरोबर ना? ज्या काळात ती स्थापन झाली त्याच्यापासून जसे तसे किंवा CSMT स्टेशन असेल, ते पण खूप जुनं आहे बाळांनो. छत्रपतींची राजधानी असेल बाळांनो, बरोबर ना? तर तिचं पण आपण तेच सांगू शकतो. असे खूप सारे आपल्याला हिस्ट्रीचे मटेरियल सोर्स पाहायला भेटतील, ज्यामध्ये मॉन्युमेंट्स असेल, बरोबर ना? त्यानंतर म्युझियम असेल, सेल्युलर जेल असेल, जसं अंदमानचं ज्या ठिकाणी सावरकरांना ठेवलेलं होतं, बरोबर ना? त्यानंतर काही हिस्ट्री रिलेटेड आर्किटेक्चर, काही मॉन्युमेंटचं नेचर, इकॉनॉमिक कंडिशन त्या टाईपची. ओके. त्यानंतर अंदमानचं सेल्युलर जेल, देन रिव्हॉल्युशनरी वर्क जसं वी.ती. सावरकरांनी तिथं केलेलं आहे. त्यानंतर मनी भवन असेल मुंबईचं, सेवाग्राम आश्रम असेल वर्ध्याचं, ज्या ठिकाणी गांधीजींची हिस्ट्री, बरोबर ना? महात्मा गांधीजींचा जो एरा होता त्या रिलेटेड त्या ठिकाणी हिस्ट्री. जसं हे आगा खान पॅलेस असेल पुण्याचं, ज्या ठिकाणी म्युझियम आणि हिस्ट्री आहे. त्यामध्ये आगा खान पॅलेस जे आहे त्या ठिकाणी खूप सारे डिफरंट ऑब्जेक्ट आहे. त्यानंतर असे काही डॉक्युमेंट्स आहे ज्या डॉक्युमेंट्समध्ये महात्मा गांधींची जी लाईफ आहे त्या रिलेटेड सांगितलं गेलं आहे, बरोबर ना? त्यानंतर स्टॅच्यूज अँड मेमोरियल्स ही पण एक मटेरियल सोर्सच आहे बाळांनो, स्टॅच्यू, बरोबर ना? जसं काही इंडिपेंडन्स, काही पोस्ट इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्य अगोदर आणि स्वातंत्र्यानंतरचे काही मटेरियल सोर्स आपल्याला पाहायला भेटतात, ज्यातनं आपल्याला मागच्या हिस्ट्रीचा विचार करायला लागतो किंवा आपण विचार करू शकतो.
त्यामध्ये बघा मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचा जर विचार केला तर यामध्ये मग खूप सारे स्टॅच्यू आहे, ज्या ठिकाणी आपण सांगू शकतो महात्मा गांधींचे, लोकमान्य टिळकांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. या स्टॅच्यूमुळे आपल्याला या महान व्यक्तींविषयी कळतं किंवा या महान व्यक्तींनी आपल्या देशासाठी खूप मोठा त्याग केला आहे. खूप मोठं सामर्थ्य होतं यांचं. यांनी ब्रिटिश रूलर अगेन्स्ट लढाई म्हणजे तलवारी बंदुकीने नाही, लढाई म्हणजे अगेन्स्ट फाईट म्हणजे थोडक्यात आपल्या बलिदानाचा विचार न करता जनतेसाठी, समाजासाठी जे लढले, यांच्या या कर्तृत्वाला सलाम देण्यासाठी आपल्याला त्यांची हिस्ट्री माहीत होणं गरजेचं आहे. आणि त्याचसाठी हुतात्मा स्मारक असतील, खूप डिफरंट ठिकाणी ते आपल्याला पाहायला भेटतात. त्यातनं अशा प्रकारच्या मटेरियल सोर्सेसवरनं आपण सांगू शकतो की येस, मेडिवल पिरियडमध्ये, एन्शियंट पिरियडमध्ये किंवा मॉडर्न पिरियडमध्ये सुद्धा खूप साऱ्या हिस्ट्री रिलेटेड गोष्टी घडल्यात. त्यानंतर सेकंड जो टाईप्स आहे बाळांनो सोर्सेसचा, तो आहे रिटर्न सोर्सेस. तसं पाहिलं तर रिटर्न सोर्सेसचा जर विचार केला तर त्यामध्ये बघा, रिटर्न सोर्सेस करस्पॉन्डन्स, फॉरेन अकाउंट्स, न्यूजपेपर, बायोग्राफीज, पिरियॉडिकल्स, फॅक्टरी रेकॉर्ड्स, ऑटोबायोग्राफिक्स, बुक्स, अशा 8 टाईपच्या जवळजवळ रिटर्न सोर्सेस आपल्याला पाहायला भेटतात. जर आपण न्यूजपेपर आणि पिरियॉडिकलचा जर विचार केला तर साधारणतः आपल्याला आजही 1947चं न्यूजपेपर पाहिलं तर तिथं सर्व प्रकारे दिलेलं आहे की इंडिया कसा अगेन्स्ट ब्रिटिश रूलर इंडिपेंडंट झाला, त्यानंतर त्यांनी काय कमिटमेंट केली, काय अनाऊन्समेंट झाली, ब्रिटिश किंग असेल किंवा ब्रिटिश जे रूलर असेल, त्यांचे हेड असेल, त्यांनी काय सांगितलं, या सर्व प्रकारच्या गोष्टीमध्ये आपल्याला इंडिया रिलेटेड कळतं की इंडिपेंडन्स कसा झाला. तसंच अगोदर जे काही न्यूजपेपर होते त्यातनं इंडियामध्ये ज्या हालचाली होत होत्या, या सर्व गोष्टी त्या पेपरमध्ये येत असल्यामुळे त्या काळाची हिस्ट्री पण आपल्याला माहीत होती. जसं ज्ञानोदय असेल, ज्ञानप्रकाश असेल, अमृत बाजार असेल, अमृत बाजार पत्रिका, दीनबंधू महात्मा फुलेंनी चालू केलेलं, केसरी लोकमान्य टिळकांनी चालू केलेलं. ओके. यातनं काय झालं, लोकांचं माइंड जागं झालं बाळांनो, का आपण देश आहे, आपण आपले स्वतःचा एक देश आहे. आपण ब्रिटिश पॉलिसी ज्या असतात त्याच्या रिलेटेड आपल्या इंडियाला इंडिपेंडंट करण्यासाठी लढलं पाहिजे. त्या पॉलिसीज आपल्या देशासाठी घातक आहे. आणि त्यानुसार इनडायरेक्टली न्यूजपेपर हा पॉलिटिकल इव्हेंट झाला बाळांनो. कारण ब्रिटिश रूलरला आपल्याला हाकलायचं तर आपण एक राजकीय गोष्ट केल्यासारखंच आहे ना. त्यानुसार त्यात निबंधमाला असेल, अशा खूप साऱ्या प्रकारच्या न्यूजपेपरमुळे एक भारतातल्या तरुणांमध्ये, भारतातल्या लोकांमध्ये एक चैतन्य जागलं आणि त्यामुळे कुठेतरी इंडिपेंडन्स व्हायला एक हेल्प झाली. त्यानुसार न्यूजपेपर इज ऑल्सो बिग पार्ट ऑफ आवर इंडिपेंडन्स. ओके. सो विष्णू शास्त्री चिपळूणकर असेल, शतपत्रे हे लोकहितवादींनी लिहिलेले, गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणत होते, हे लक्षात ठेवा बाळांनो. प्रभाकर, ओके, जे वीकली यायचं त्याच्यामध्ये त्यांनी हे शतपत्रे लिहिलेले बाळांनो, शतपत्रे. कोणी? लोकहितवादींचं ओरिजिनल नाव काय? गोपाळ हरी देशमुख. ओके. तसं बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा न्यूजपेपर चालू केलं होतं. त्यांना ब्रिटिशांपासून स्वतंत्र व भारताने यात काही शंकाच नाही, परंतु त्यांना असं वाटत होतं जे सोसायटीमध्ये मागासलेलेपण जे आहे किंवा काही समाजाला, पर्टिक्युलर समाजाला जे वागणूक मिळत आहे त्याबद्दल त्यांना खूप वाईट वाटत होतं. आणि त्यासाठी त्यांनी अनेक प्रकारचे आंदोलन केले, अनेक प्रकारचा संघर्ष केला त्या लोकांसाठी आणि त्या लोकांना न्याय मिळवून दिला. त्यासाठी त्यांनी काही न्यूजपेपर चालू केले होते, ज्यामध्ये मूकनायक असेल, त्यानंतर ते इंग्लंडला हायर स्टडीला गेले. त्यानंतर 1987ला त्यांनी बहिष्कृत भारत नावाचं न्यूजपेपर चालू केला. या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा प्रबुद्ध भारत झालं आहे, बरोबर ना. तर या डिफरंट टाईपचे न्यूजपेपर चालू करून एक समाजामध्ये किंवा एका पर्टिक्युलर समाजावर जो अन्याय होतो त्या समाजाच्या
इतर समाजाच्या फ्लोमध्ये आणण्यासाठी त्यांनी ते अतोरात प्रयत्न करून शेवटी सर्वांना न्याय मिळवून दिला. जनता न्यूजपेपर असेल असे खूप सारे न्यूजपेपर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण चालू केलेले होते. त्यानंतर दुसरा जो रिटर्न सोर्स आहे मॅप्स अँड ड्रॉइंग्स. आजही आपल्याला माहिती आहे जी-पी-एसच्या साहाय्याने आपण कुठेही जाऊ शकतो. त्याचं रिझन काय आहे? मॅप्स. आपल्याला कळतं कोणती सिटी कुठे आहे किंवा लोकेशन काय आहे ते सर्व गोष्टी कळतं आणि त्यावरनं कळतं. आता सपोज ब्रिटिश पिरियड आहे. त्यावेळेस या रिलेटेड इंडियाचा सर्व्हे करण्यासाठी इंडिपेंडंट डिपार्टमेंट होतं, जे फक्त इंडियामध्ये असणाऱ्या गोष्टी स्टडी करत होतं. मग त्यामध्ये डेव्हलपमेंटसाठी असेल किंवा त्यांच्या त्या म्हणतो ना आपण इंग्लिश तर शेवटी कोणताही व्यक्ती डेव्हलपमेंट कशासाठी करतो? स्वतःच्या फायद्यासाठी. त्यानुसार त्यांनी कदाचित स्वतःचा फायदा बघितला असेल, परंतु त्यांनी आर्किटेक्चर जे आहे त्याचा स्टडी करण्यासाठी, कोणती बिल्डिंग कशी असावी, त्या सर्व गोष्टी स्टडी करण्यासाठी मॅप्स आणि ड्रॉइंगचं डिझाइन केलं. त्यानुसार त्यांनी मुंबई पोर्ट बनवला. मुंबई पोर्ट ट्रस्ट हे डिपार्टमेंट बनवलं. त्या अंतर्गत बॉम्बे पोर्ट असेल, त्याचा ओरिजिनल प्लॅन त्यांनीच बनवलेला. त्यानंतर बॉम्बे रिलेटेड इन्फॉर्मेशन काढणं, ती प्लॅन करणं, त्यानंतर त्यानुसार ते आर्किटेक्चर किंवा इंजिनिअर त्यांच्यामार्फत वर्क करणं आणि एक 7 आयलँड असणारं जागा आज ती मुंबई एक बिग सिटी भारतातली इकॉनॉमिकल कॅपिटल होऊन गेली. ओके बाळांनो, हे होते रिटर्न सोर्सेस. जर विचार केला तर तिसरा जो प्रकार आहे तर तो आहे प्रकार बाळांनो ओरल सोर्सेस. ओरल सोर्सेसचा विचार केला तर आपण माहिती आहे आपल्याला की ओरल सोर्सेस म्हणजे काय? त्यामध्ये फोक सॉन्ग असेल, पोवाडा असेल, फोक टेल्स असेल, नॅरेशन, इंटरव्ह्यूज, फेअर जल्स, आर्ट ग्रुप, रिथमिक ओके ओवी वगैरे, इन्स्पायरेशनल सॉन्ग्स जसं वंदे मातरम. अशा डिफरंट टाईपचे ओरल सोर्सेस आपल्याला पाहायला भेटतात. पण ओरल सोर्सेसमध्ये काही गोष्टी आपल्याला खात्री करणं गरजेचं आहे बाळांनो. कोणत्या? की जसं आपल्याला माहिती आहे, कोणत्याही व्यक्तीनं काही सांगितलं याचा अर्थ तो सत्य असेल किंवा खरंच त्यात ट्रुथनेस असेल हे बोलू शकत नाही बाळांनो, जोपर्यंत त्याच्या रिलेटेड काही गोष्टी पर्टिक्युलर आपल्याला कळत नाही तोपर्यंत. जसं इन्स्पिरेशनल सॉन्ग आहे. आपल्याला माहिती आहे फ्रीडम मूव्हमेंटच्या वेळेस काही आपण 1930लाच एक सॉन्ग गायलं गेलं होतं. कोणतं बाळांनो? वंदे मातरम. 1911ला एक गाणं बोललं गेलं होतं. कोणतं बाळांनो? जनगण मन राष्ट्रगीत, नॅशनल सॉन्ग. तर या गोष्टी आपल्याला माहिती आहे जे फ्रीडम फायटर होते त्यांनी त्यांची मेमराईज म्हणजे त्यांची जी म्हणतो ना आपण एक फिलिंग्स वगैरे जे आपल्या रिलेटेड होती किंवा कंट्रीला ब्रिटिश रूलपासून सेपरेट करण्यासाठी त्यांच्या फिलिंग्स आहे त्यांनी त्या सॉन्ग्समधून गायलेले आहे. ते सॉन्ग जे आहे ते इन्स्पिरेशनल सॉन्ग्स आहे बाळांनो. कोणतं? इन्स्पिरेशनल सॉन्ग्स. त्यातनं त्यांनी काय केलं? स्वतःच्या फिलिंग्स शो केल्या आणि ते सॉन्ग्स आजही मेमराईज झालं बाळांनो. त्यानंतर ते फ्रीडम स्ट्रगल केलेलं आहे ते समजण्यासाठी आपण ते सॉन्ग जरी ऐकलं तरी त्यातनं आपल्याला कळतं की एक्झॅक्टली त्या लोकांनी किंवा त्या क्रांतिकारकांनी किंवा त्या समाजसुधारकांनी किंवा त्या फ्रीडम फायटरनी किती स्ट्रगल केलं असेल. दुसरा जर विचार केला तर पोवाडा. पोवाडा तुम्हाला माहिती आहे, पोवाडा छत्रपतींचा इतिहास सांगून जातो, मराठ्यांचा इतिहास सांगून जातो, ज्यामध्ये पोवाडासुद्धा एक मेजर सोर्स आहे की ज्यातनं हिस्टॉरिकल इव्हेंटचं खूप सारी इन्फॉर्मेशन त्यातनं आपल्याला कळते. जसं 1857चा जो फ्रीडम स्ट्रगल आहे त्यामध्ये सुद्धा पोवाड्याच काही कंपोज करण्यात आले. ब्रिटिश रूलच्या अगेन्स्ट किंवा त्यांच्या विरोधात रिव्होल्युशनरी सुरू झाली होती त्यानुसार. आजही आपल्याला माहिती आहे की छत्रपतींनी अफजल खानाला मारलं. तर कुठे मारलं, कसं मारलं हे तर पाहिलं नव्हतं किंवा त्याचा इतिहास नाही वाचला तरी या पोवाड्यामार्फत आपल्याला कळतं. कारण आजही पोवाडा प्रत्येकाला आठवतो. प्रतापगडाच्या पायथ्याशी खान आ, आ, बरोबर ना? तर हे ऐकल्यावर लगेच कळतं प्रतापगड होता. त्या ठिकाणी खान आहे तो शामियानात बरोबर ना? शामियानात खान आला. बरं डौलाने पुढे चालला आणि शिवरायाने त्याचा कोथळाच बाहेर काढला. ह्या अशा पोवाड्यामध्ये काही जे शब्द आहे, वर्डिंग आहे त्याच्यावरनं आपल्याला त्या छत्रपतींचा आणि त्या खानाच्या सोबत कसं युद्ध झालं, युद्ध नाही म्हणता येणार, कशी भेट झाली
त्या पोवाड्यातून आपल्याला कळतं कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाली ते कळतं, कोणता किल्ला होता आणि त्यातनं कसा कोथळा बाहेर काढला या सर्व गोष्टींचं नॉलेज आपल्याला साधारणतः त्या पोवाड्यात भेटतं. जेणेकरून त्या छत्रपतीचं आणि अफजल खानाचं भेटीविषयी वर्णन त्या पूर्ण पोवाड्यामध्ये असल्यामुळं ती खरी घटना आहे असं सांगू शकतो. तर ओके. तो फायटर जे होते किंवा फ्रीडम मूव्हमेंट होते त्यामुळे पोवाडे सुद्धा खूप कंपोज केले गेले. जसं सत्यशोधक समाज याने लोकांना जागवण्यासाठी किंवा वेगवेगळ्या क्लासेसला जागवण्यासाठी क्लासेस म्हणजे काय की जे समाज होता जो नॉर्मल सोसायटीमधून बाहेर पडलेलं होतं त्यांना नॉर्मल सोसायटीमध्ये जगण्याचा राहण्याचा अधिकार जसा पाहिजे तसा नव्हता. त्यासाठी त्यांनी संयुक्त महाराष्ट्र मूव्हमेंट आणि अशा इतर इव्हेंट चालू केले जेणेकरून त्यातनं या पर्टिक्युलर क्लासेसला समाजाच्या फ्लोमध्ये आणता येईल. ओके. सो दॅट इज ओरल सोर्सेस. जर अजून सोर्सेसचा विचार केला त्यामध्ये व्हिडिओ सोर्सेस येऊ शकतात, ऑडिओ येऊ शकतात आणि ऑडिओ व्हिज्युअल पण येऊ शकतात. आपल्याला माहिती आहे मॉडर्न पिरियडच्या काळात ज्यावेळेस टेक्नॉलॉजी आली त्यावेळेस आपण फोटोग्राफी असेल, रेकॉर्डिंग असेल, फिल्म्स असेल या गोष्टी उदयास आल्या. यांची सुरुवात झाली. यांचा वापर करून वेगवेगळे इव्हेंट्स कॅप्चर करण्यात आले. मग कदाचित ते फोटोग्राफ्समध्ये असेल, कदाचित ते व्हिडिओज रेकॉर्डिंग केलेली असेल, ऑडिओ रेकॉर्डिंग केली असेल, बरोबर ना? फिल्म बनवलेली असेल. अशा प्रकारचे खूप सारे हिस्ट्रीमधले जे सोर्स आहे, ते यामार्फत आपल्याला कळलं की हिस्ट्री ट्रू आहे किंवा जी झालेली हिस्ट्री आहे, जी ऐकलेली हिस्ट्री ती पण ट्रू आहे. फोटोग्राफचा विचार केला मॉडर्न इंडियन हिस्ट्रीमध्ये त्याचा खूप मोठा रोल आहे. फोटोग्राफ्समुळे काय झालं, हे जे पर्सन आहे, कोणते ज्यांची रिलेटेड हिस्ट्री सांगितली गेली. मग ते पर्सन कोण होते, इव्हेंट्स कोणता होता, त्या ठिकाणी ऑब्जेक्ट काय होतं, त्या इव्हेंटचं स्ट्रक्चर काय होतं, कोणत्या प्लेसला इव्हेंट झाला, या सर्व क्लिक केल्या जातात. आणि त्यामुळे आपल्याला अशा गोष्टींमुळे काय होतं, त्यामध्ये मग पेंटिंग असेल, बरोबर ना, फिजिकल फीचर्स असतील त्या इव्हेंटचे, या सर्व गोष्टी आणि काही गोष्टी व्हिज्युअल पण डिस्क्रिप्शन येऊन जातं त्याचं. बरोबर ना, व्हिज्युअल डिस्क्रिप्शन पेंटिंग मार्फत. त्यामध्ये काही डाऊटफुल असेल, तर तोही आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. बरोबर ना. ऑथेंटिसिटी म्हणजे थोडक्यात त्या पेंटिंगमध्ये जर तुम्हाला कुठेतरी खोटेपणा वाटला, तरी तुम्ही त्याबद्दल सत्यता ते करू शकता. आणि तुम्हाला आजही माहिती आहे, पेंटिंगच्या बाबतीत एक इतिहास आहे. मोनालिसाची पेंटिंग आज इतकी महत्त्वाची किंवा इतकी कॉस्टली आहे. त्यासारखी पेंटिंग परत दुसरी बनवू शकत नाही, असं नाही होणार ना. बनवता येईल, पण जी ओरिजिनल पेंटिंग आहे त्याला मॅच होणारी ॲक्युरेट 100% बनेल याची गॅरंटी आजही नाही. त्याच्यामुळे त्यामध्ये खरेपणा किती आहे, खोटेपणा किती या सर्व गोष्टी आपल्याला पाहणं, चेक चेक करणं गरजेचं असतं. सो तो फोटोग्राफ असतो, तो त्या पर्सनची पूर्ण इन्फॉर्मेशन सांगत असतो. बरोबर ना. ज्या ठिकाणी तुम्ही फोटो काढताय त्या व्यक्तीचा, तो व्यक्ती कोणत्या ठिकाणी उभा आहे त्यानुसार तो त्या व्यक् तो टी त्या व्यक् त्या ठिकाणी तो व्यक्ती का गेला असेल, त्याच्यामागचं रिझन काय असेल, ते सहज आपल्याला ओळखून येतं. म्हणजे एखादा आनंदी व्यक्ती असेल, तर तो अशा ठिकाणी जाईल तिथं आनंद शेअर करता येईल. एखादा दुःखी व्यक्ती अशा ठिकाणी जाईल जिथं दुःख शेअर करता येईल. म्हणजे त्या फोटोग्राफ काढल्यानंतर त्या व्यक्तीच्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार, त्याच्या हावभावानुसार, त्याच्या म्हणतो ना देहबोली त्यानुसार कळून जातं, की ह्या व्यक्तीच्या एक्झॅक्टली मनात काय होतं आणि याच्यामागचं जे रिझन होतं ते काय होतं आणि या व्यक्तीची थिअरी काय होती, विचार काय होते, बऱ्याचशा गोष्टी त्या व्यक्तीविषयी सांगितल्या जातात त्या फोटोग्राफ मार्फत. तसं ऑडिओ सोर्स म्हणून रेकॉर्डिंगसुद्धा महत्त्वाचं आहे बाळांनो. रेकॉर्डिंग करणं, रेकॉर्डिंगमार्फत ते ऐकणं, त्यातनं काही जसं 1942चं जे स्ट्रगल झालं इंडियाचं अगेन्स्ट द ब्रिटिश रूल. त्या ठिकाणी खूप सारे रेडिओ न्यूज यायचे. रेडिओज फक्त ऐकायला यायचं. उठा, जागे व्हा, लढा, आता ब्रिटिशांना हाकलल्याशिवाय थांबू नका. मग अशा प्रकारे जसं नॅशनल अँथम आहे, जन गण मन. हे काय केलं रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजलीमध्ये लिहिलेलं ते कडवं एक गाणं आहे, ते नॅशनल अँथम म्हणून डिसाईड केलं. आणि ते फक्त रेडिओ ऐकल्यानंतर सुद्धा लोकांमध्ये इतकी उत्सुकता यायची आणि इतकं इन्स्पायर व्हायचे त्या सॉन्गपासनं, जेणेकरून त्यांना असं वाटायचं, "येस, आय कॅन डू इट, वी कॅन डू इट." आपण इंडिपेंडंट होऊ शकतो. या ब्रिटिश रूलरला आपण या देशातनं त्यांच्या देशात पाठवू शकतो. यामुळे या रेकॉर्डिंगमुळे सुद्धा एक प्रेरणा मिळाली
इन्स्पायर झाले लोकं म्हणजे जे भारतीय जे क्रांतिकारी होते ते आणि त्याच्यामुळे कुठेतरी इंडिपेंडन्स व्हायला एक मार्ग भेटला. त्यामुळे रेकॉर्डिंग इज अल्सो व्हेरी इम्पॉर्टंट सोर्स ऑफ हिस्ट्री अँड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द इन्स्पायर टू द इंडियन पीपल अगेन्स्ट द ब्रिटिश रूल. ओके. सो काही ज्या सुभाषचंद्र बोस आहे त्यांनी सुद्धा ऑडिओ सोर्सचा वापर करून मॉडर्न इंडियाच्या हिस्ट्रीचा स्टडी केला. जे त्यानंतर त्यांना ते एक स्वतःमध्ये एक स्किल किंवा स्वतःचा जो स्टडी, स्वतःचं नॉलेज, स्वतःमध्ये असणारे गट्स, फिलिंग्स, त्यानंतर देशप्रेम यामुळे काय झालं त्यांनी खूप मोठं हालचाल केली आणि खूप मोठं ब्रिटिश रूलर अगेन्स्ट वर्क केलं. हे तुम्हालाही माहीत आहे. देशासाठी त्यांनी प्राणाचा त्याग केला. बरोबर ना? ह्या सर्व गोष्टी त्यांचा इतिहास त्याच्यावरूनच आपल्याला कळतो. त्यानंतर फिल्म्समध्ये बघा जसं खूप साऱ्या छत्रपतींवर फिल्म्स आले त्यावरनं छत्रपतींचा इतिहास कळला. महात्मा गांधी जीवन लगेराव मुन्नाबाईवरनं कळला तुम्हाला. बरोबर ना? अशा खूप सारे भगतसिंगचा इतिहास बरोबर. क्रांतिकारी भगतसिंग यांचा मूव्ही बघितल्यानंतर कळून जातो का त्या क्रांतिकारी त्या महान व्यक्तीनं किती मोठा त्याग केला आणि किती आपल्या देशासाठी बलिदान देण्यासाठी ते अग्रेसर होते आणि त्यांनी बलिदानाचा विचार न करता फक्त देश प्रथम यानुसार त्यांनी केलं. त्यासाठी जर फिल्मचा विचार केला तर त्यामध्ये सर्वात मोठा रोल जो आहे तो दादासाहेब फाळके यांचा आहे. त्यांनी फिल्म मेकिंगची सुरुवात केली 1913ला आणि इंडियन फिल्म इंडस्ट्रीचे जे फाउंडेशन आहे त्यांचं नावच आहे दादासाहेब फाळके. ज्यामध्ये सुरुवातीला ऑडिओ व्हिज्युअल रेकॉर्डिंग होती. दांडी यात्रा असेल, सॉल्ट सत्याग्रह असेल, क्विट इंडिया मूव्हमेंट असेल, अशा हिस्टॉरिकल इन्सिडेंट्स त्यांनी सुरुवातीला अवेलेबल केल्या. अशा डिफरंट टाईपचे इव्हेंट जे होत्या ते काय जर बाळांनो एन्शियंट पिरियडचा जर विचार केला किंवा मिडिवल पिरियडचा विचार केला तर त्यामध्ये सोर्सेस जे होते मॉडर्न हिस्ट्रीचे, मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचा स्टडी करण्यासाठी त्यामध्ये खूप अबंडन्स खूप प्रकारे होते. त्याच्या व्हरायटी पण भरपूर होत्या. ज्यामध्ये आर्किओलॉजिकल सोर्सेस होते. म्हणजे आपल्याला माहीत आहे एक आर्किओलॉजी म्हणजे ज्यामध्ये खूप सारं पुस्तकांचं बुक्स भांडार म्हणतो ना आपण त्या टाईपचं दिल्लीला एक म्युझियम आहे. म्युझियम म्हणण्यापेक्षा एक डिपार्टमेंट आहे आर्किओलॉजी. सर्व प्रकारची पुस्तकं इंडियामध्ये ज्याही गोष्टी तर त्यामध्ये बघा काही बेटर स्टेट आहे. बरोबर ना? ग्रेट एक्सटेंट फाउंड इन ए बेटर स्टेट. देन आर्चिव्ज म्हणजे जेही रेकॉर्ड असतील ना, ते आयडिओलॉजी, ओपिनियन्स असेल ते ऑथरचे, बरोबर ना? तर ह्या सर्व गोष्टीची जी हिस्टॉरिकल सोर्सेस आहे, ते आपण रिच ट्रेडिशन ऑफ हिस्ट्री कॅन बी हँडेड ओव्हर टू द नेक्स्ट जनरेशन. ओके. हे जे ट्रेडिशन असायला पाहिजे ना. भारत इंडिपेंडंट झाला ही गोष्ट ज्या काळात ते लोकं होते त्यांना एक सुखसुविधा लाभल्या म्हणून ते खुश होते आणि आपण खुश व्हायचं नाही असं नाही बाळांनो. शेवटी इंडिपेंडन्सच्या वेळेस आपण नसलो तरी पण ते इंडिपेंडन्स झालं नसतं तर आज आपण आपली जी परिस्थिती, आपली जी लाईफ आहे ती त्याच टाईपची असते असं नाही सांगता येणार ना बाळांनो. त्यामुळे ते जे हिस्ट्री आहे किंवा त्या रिलेटेड जे आपल्याला माहिती आहे छत्रपतीचा इतिहास असेल, छत्रपती शिवाजी महाराज असो, छत्रपती संभाजी महाराज असो यांचा इतिहास, यांची हिस्ट्री पुढे गेलीच पाहिजे बाळांनो जनरेशन टू जनरेशन. त्यावेळेस कळेल की स्वराज्य काय होतं, स्वराज्यासाठी बलिदान काय होतं आणि आपण देशासाठी काय करायला पाहिजे, आपल्या समाजासाठी काय करायला पाहिजे, आपल्या भागासाठी काय करायला पाहिजे. त्यातनं एक प्रेरणा भेटते, इन्स्पायर होतं आणि त्यातनं कुठेतरी एक देशप्रेमी म्हणून खरं खरं जो आपण जसं देवाचा भक्त असतो तसा आपल्या देशाचा पण भक्त असावा. देशभक्ती तेच कळेल ना. डिव्होशनल सॉन्ग्स जे असतील ते भलेही ते देवाचे असेल, गॉडचे असेल किंवा आपल्या नेशनचे असेल त्यानुसार त्यांना एक प्रेरणा भेटते. ओके बाळांनो, अशा पद्धतीने हा लेसन आपला संपला आहे. त्याच्यावरची एक्सरसाइज जी पाहिली तर त्यामध्ये बघा तुम्ही रिराईट द स्टेटमेंट बाय चूजिंग द ॲप्रोप्रिएट ऑप्शन चूज करा. हिस्टॉरिकल सोर्सेसमध्ये जे मॉडर्न टेक्नॉलॉजीचा विचार केला तर कशाच्या बेसवर आहे? ऑडिओ व्हिज्युअल. ओके बाळांनो, म्युझियम जे आहे कोणतं इन्फॉर्मेशन महात्मा गांधीविषयी हिस्ट्री सांगणारं जे इन्फॉर्मेशन ती कोणत्या म्युझियममध्ये बाळांनो? आगा खान पॅलेस. युनिक डिस्कवरी ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी इन 20th सेंचुरी कोणती बाळांनो? 20th सेंचुरीमध्ये फिल्म्स, इंटरव्ह्यूज. ओके. So explain the following statements with reasons. Okay. During the British period, newspaper
ऑल्सो ॲक्ट ॲज सोर्स ऑफ सोशल इन्फॉर्मेशन. यस, न्यूजपेपर होते त्यातनंच आपल्याला कळायचं ना एक्झॅक्टली काय व्हायचं काय नाही. आणि त्यातनंच लोकांपर्यंत मेसेज जायचा आणि त्यातनं कुठेतरी लोकं पेटून उठायचे, जिद्दीला लागायचे आणि अगेन्स्ट द ब्रिटिश रूल वर्क करण्यासाठी प्रोत्साहित व्हायचे. ओके. ऑडिओ व्हिज्युअल रेकॉर्डिंग्स आर कन्सिडर द मोस्ट ट्रस्टवर्दी सोर्स फॉर द स्टडी ऑफ मॉडर्न इंग्लिश. येस, ऑफ कोर्स. व्हाय? बिकॉज इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू अँड सो ॲक्चुअली सांगण्याचं तात्पर्य काय आहे, की ऑडिओ एकतर ऐकायला भेटायचं आणि पाहायला भेटायचं. त्यामुळे त्या रेकॉर्डिंग्समुळे कुठेतरी एक इन्स्पायर व्हायचं आणि त्यामुळे कुठेतरी पुढे जाऊन त्यांचा फायदा व्हायचा. ओके. सो शॉर्ट नोट्स लिहायच्या फोटोग्राफ्सवर, म्युझियम अँड हिस्ट्री अँड ऑडिओ सोर्सेसवर. हे मटेरियल सोर्सेसचे एक्झाम्पल लिहायचे ज्यामध्ये पिलर असेल किंवा कॉइन्स असेल किंवा फोर्ट असेल किंवा प्लेसेस असेल. ओके. म्युझियम असेल. ओके. यासारखे मटेरियल सोर्सेस लिहायचे. अशा पद्धतीनं एक्झरसाईज पण संपून जाते. बाळांनो खूप छोटासा चॅप्टर आहे, मस्त चॅप्टर आहे आणि त्यातनं हिस्ट्रीसाठी एक प्रेरणा देणारा चॅप्टर आहे. त्यानुसार व्यवस्थित समजून घ्या. काही अडचण आल्यास कमेंट्समध्ये टाका आणि आपल्या चॅनलला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट, शेअर करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. ओके बाळांनो, थँक यू.